नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर हिचे रागिणीचं कारस्थान दिवसेंदिवस वाढत चाललेलं असतं. त्याला आळा घालणं आता गरजेचं झालेलं असतं. भूमी वारंवार तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की एका घरामध्ये राहून कट कारस्थानं करू नका. आकाशने तुम्हाला आई मानलेलं आहे, तरीसुद्धा इथे रागिणी काही कट कारस्थानं करायची थांबत नाही आणि त्यामुळे इथे आता रागिणीच्या पापाचा घडा हा भरलेला असतो. आणि आता इथे रागिणीचं सत्य भूमी आकाशला बरोबर सांगते. आणि जेव्हा रागिणी ही किती वाईट आहे, तिची वृत्ती किती वाईट आहे, हे जेव्हा आता कळतं आकाशला, तेव्हा आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आणि जेव्हा रागिणी त्याच्या बाळाच्या आणि बायकोच्या जीवावरती उठले, हे जेव्हा आकाशला कळतं, तेव्हा आकाश आता मागचा पुढचा विचार न करता भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आता पोलिसांना फोन करतो आणि इथे रागिणीला अरेस्ट करायला सांगतो. कारण रागिणीचे सगळे गुन्हे आता आकाशला कळलेले असतात आणि म्हणूनच तो आता रागिणीला माफ न करता तिला पोलिसांच्या ताब्यात देण्याचं ठरवतो. आणि त्यामुळे इथे आता रागिणीसुद्धा गजाआड झालेली असते आणि खडी फोडण्यासाठी आता ती जेलमध्ये कायमची जाते. तर इथे रागिणीचं कारस्थान आता भूमी आकाशच्या समोर कसं काय आणते, कारण आकाशचा रागिणीवरती आंधळा विश्वास असतो. तेव्हा त्याला पुरावे देऊन पटवणं की रागिणी हिची वृत्ती खूप वाईट आहे आणि ती व्यक्ती म्हणून सुद्धा खूप वाईट आहे, हे कसं भूमी आकाशला पटवून देते, कुठले पुरावे ती सादर करते आणि त्याच्यानंतरला इथे आकाश रागिणीला कसं इथे अरेस्ट करायला सांगतो, सविस्तरपणे आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे भूमी जेव्हापासून प्रेग्नेंट आहे ही बातमी कळल्यानंतर रागिणीचा राग पराकोटीला गेलेला असतो. ती म्हणत असते की आकाशला एकट्याला संपवणं हे सोपं होतं, कारण आकाश या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक होता. त्याला एकदा संपवलं की मी भूमीकडून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लगेच करून घेतली असती. पण आता इथे फक्त आकाश नाही आहे, तर भूमी आणि त्यांचं बाळसुद्धा आहे. तर इथे आता अजून एक वारसदार जर महाजनांच्या घरामध्ये आला, मग आकाशच्या नंतर ही सगळी प्रॉपर्टी डिरेक्टली त्या बाळाच्या नावावरती जाईल. मग आता काय करायचं? इथे आता पौर्णिमा आणि अभि दोघंजणं म्हणतात. तेव्हा रागिणी म्हणते, आता असा काहीतरी डाव आपल्याला खेळावा लागेल ज्याच्यामध्ये भूमी आणि तिच्या हातातून तिचं बाळसुद्धा या जगातून निघून गेलं पाहिजे. ते जन्माला येण्याच्या आधीच त्या बाळाचा बंदोबस्त केला पाहिजे, असं रागिणी म्हणते. मग आता काय करायचं? तर इथे आता भूमी आणि आकाशला एकत्र आणणारा दुवा म्हणजे ते बाळ. आणि जर ते बाळच दूर झालं तर मग भूमी आणि आकाश एकमेकांच्या जवळ नाही तर एकमेकांपासून खूप दूर होतील. मग आपल्याला या भूमीला घरातून बाहेर काढायची सुद्धा गरज नाही, ती स्वतःहूनच निघून जाईल. असं आपल्याला करावं लागेल. तेव्हा इथे रागिणी दिवसेंदिवस आता भूमीला मेंटली टॉर्चर करत असते. तिला कसंही वेडं करायचं असतं जेणेकरून ती खूप जास्त पॅनिक होईल आणि तिच्यामुळेच बाळाला काहीतरी धक्का पोचेल, बाळ इथून निघून जाईल, बाळाचं काहीतरी बरं वाईट होईल, असा हेतू आता इथे रागिणीचा असतो. आणि ती दिवसेंदिवस तिचे डावपेच खेळत असते आणि भूमीला मेंटली टॉर्चर करत असते. आता भूमी आकाशला सांगणार तरी काय, कारण आकाशचा आंधळा विश्वास असतो रागिणीवरती. त्याला काही माहिती नसतं की रागिणीने किती त्यांच्याबरोबर डावपेच खेळलेले आहेत, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी इथपर्यंतच नाही तर आकाशच्या आईवडिलांना सुद्धा तिनेच मारले, हे सुद्धा माहिती नाही आहे. त्यामुळे इथे आता हे सत्य सगळं भूमी कसं काय आकाशला सांगणार, असं काय करेल ती, असा ती सातत्याने विचार करत असते. कारण तिला रागिणीसारखे इथे खेळ खेळता येत नसतात, पण आता खेळ खेळायची वेळ आलेली असते. जसं इथे रागिणी मुद्दामून भूमीला आकाशच्या नजरेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असते, अगदी तसंच इथे भूमीसुद्धा आता एक नवा डाव खेळते. ती म्हणते काही करून आता रागिणीचं कारस्थान आकाशच्या समोर आणायची वेळ आलेली आहे. आकाशला त्रास होईल, पण ती किती वाईट आहे हे तरी आकाशला कळेल, म्हणजे निदान मी आणि माझं बाळ आम्ही दोघं तरी इथे सिक्युअर राहू. तर इथे मानसी आता तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेली असते. ती परत आलेली असते. बघते तर भूमीची अवस्था खूप बिकट झालेली असते. भूमी सातत्याने घाबरत असते, जणू काही रागिणी तिच्या बाळाला मारते की काय, अशी भीती तिच्या मनामध्ये बसलेली असते. तिला असं वाटत असतं की रागिणी मला मागून धक्का देईल, जेवणामध्ये काहीतरी मिक्स करेल आणि नंतरला माझ्या जेवणात काहीतरी मिक्स करेल, मला वेगळं कुठलं तरी औषध देईल, असे सारखे सारखे विचार तिच्या मनामध्ये येत असतात.
तर इथे गॅलरीमध्ये आता मांजा लावलेला असतो. गच्चीवरती जात असताना मांजा असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये पाय अटकून भूमी पडावी अशा हेतूने तो मांजा बांधलेला असतो. पण भूमी त्याच्याकडे लक्ष देते आणि तिथे ती पडत नाही, मात्र दुसरीकडे ती पडते, कारण ती पॅनिक होते. अशा अवस्थेमध्ये आता भूमी आजारी पडते आणि एके दिवशी रागिनी आता म्हणते की मी तुझ्यासाठी जेवण बनवते आणि ती जेवणाचं ताट घेत असताना त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करताना दिसते. तेव्हा इथे भूमीला लक्षात येतं की इथे आत्यांनी माझ्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स केले आणि रागिनी म्हणते की हे आहे आजचं भूमीचं शेवटचं ताट, शेवटचं जेवण. त्यानंतर भूमी या घरातलं जेवण जेवणार नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते की रागिनी आत्या, हे तुम्ही याच्यामध्ये जे मिक्स केले आहेत ना, आता आकाशलाच मी सांगते. रागिनी म्हणते आकाश हे घे, तुझ्या हाताने भूमीला भरव. तेव्हा भूमी म्हणते आकाश, मी हे जेवणार नाही आहे. या कारस्थानी बाईने माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला आहे, याच्यामध्ये तिने विष मिक्स केलेला आहे. तेव्हा आकाश म्हणतो भूमी हे काय बोलतेस तू? अगं आत्या किती विचार करते आपल्या बाळाचा तुझा. तुला माहिती आहे का, काल तुमच्या दोघांसाठी तिने इथे अंघोळ करून अगं ती ओल्या कपड्यांनी इथे बसली होती, देवीसमोर प्रार्थना करत होती, कार तर तुमच्यावरती आलेलं संकट दूर व्हावं. आणि तू काय म्हणतेस, आत्या आपल्यासाठी एवढं सगळं करते आणि तू आत्यावरतीच विनाकारण आरोप करतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही आकाश, तुला नाही माहिती. तेव्हा इथे आकाश म्हणतो मला काही माहिती करून घ्यायचं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते मग जर असं असेल ना, तर हे जेवण आत्यांना जेवायला सांग, मी नाही खाणार, मला भीती वाटते. तेव्हा इथे आकाश म्हणतो हे बघ आई, माझ्यासाठी खा, हिच्यासाठी नाही. भूमी बोलते म्हणून नाही, माझ्यासाठी खातो हा घास. तेव्हा रागिनी म्हणते आकाश मी काय नाही केले. आणि इथे मग लगेचच आकाश म्हणतो मग खा ना तू. मग तू नाही कशाला म्हणतेस, तू तिला सिद्ध करून दाखव, तुझ्यावरती जो काही ती आरोप करते तो चुकीचा आहे. तेव्हा इथे आता रागिनी तो घास खाते, रागिनीला काहीसुद्धा होत नाही. तर इथे रागिनीने हा खेळलेला डाव असतो, जेणेकरून भूमी पुन्हा एकदा आकाशच्या नजरेमध्ये पडावी, भूमी खोटी ठरावी. हा हेतू आता इथे रागिनीचा असतो आणि तो हेतू साध्य झालेला असतो. त्याच्यामुळे इथे भूमीला खडे बोल सुनावतो. तो म्हणत असतो की भूमी, तू आईवरती विनाकारण आरोप करायला लागलेस, तू का तिच्याबरोबर अशी वागतेस. तेव्हा इथे भूमीच्या लक्षात येतं की आत्या माझ्याबरोबर डाव खेळत आहेत, पण ती आता पॅनिक होत असते, आजारी पडत असते. तेव्हा इथे सगळं काही आता मानसीला भूमी सांगते तिच्याबरोबर काय काय घडलं ते. तेव्हा मानसी म्हणते अगं ताई, तुला कळत नाही का, आईंचा तर हा डावच आहे. म्हणजे त्या तुला आहेत ना इथे मेंटली टॉर्चर करतायत, इथे भाऊजींच्या नजरेमध्ये पाडतायत, तुला पॅनिक करतायत, जेणेकरून तुझ्या हातातून अशी काहीतरी चूक व्हावी, तू पडावी, तुला लागावं आणि तुझ्या बाळाला दुखापत व्हावी, तुझं बाळ जन्माला येऊ नये, म्हणून त्यांनी हा रचलेला डाव आहे. तेव्हा तू पॅनिक होऊ नकोस. आई जे काही खेळ खेळतील ना, त्याला तू शांतपणे उत्तर दे ना, प्रतिउत्तर दे. म्हणजे आईनं सुद्धा कळलं पाहिजे की त्या कितीही खेळ खेळू दे, कितीही डावपेच खेळू दे, पण तुला त्याचा काही फरक पडत नाही असं त्यांना कळू दे ना. तू शांत राहा. तू जर पॅनिक झालीस ना, मग आईनं तेच हवं आहे. तेव्हा इथे आता मानसीने भूमीला समजावलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते तू बरोबर बोलतेस अगदी, मला असंच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा इथे आता रागिनी जे काही करत असते, भूमी त्याला एकदम शांतपणे उत्तर देत असते. ती हसत असते. जेव्हा जेव्हा रागिनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तेव्हा भूमी शांतपणे त्या परिस्थितीला ती टॅकल करत असते आणि आकाशच्या नजरेमध्ये सुद्धा ती पडत नसते. असं दाखवत असते की इथे मी चुकलेली नाही आहे, तर आत्यांचा गैरसमज झाला आहे किंवा आत्या चुकू शकतात, असं सुद्धा इथे आता भूमी शांतपणे आकाशला दाखवून देत असते. त्याच्यानंतरला आता भूमी म्हणते की मला मोठा खेळ खेळावा लागेल, कारण आता आकाशला रागिनीची खरी बाजू दाखवणं खूप जास्त गरजेचं झालेलं असतं. तेव्हा इथे मानसी आणि भूमी दोघीजणी आता प्लॅन करतात. भूमी मानसीला सांगते की जेव्हा जेव्हा त्या हरतात ना, तेव्हा त्या रूममध्ये येतात आणि मला त्या बडबडतात, माझा रागराग करतात. आता मला एक काम करावं लागेल, मोबाईलमध्ये हे सगळं मला शूट करायला हवं, कारण आकाश माझ्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवणार नाही, त्याला पुरावा दाखवावाच लागेल. तेव्हा इथे आता भूमीने रागिनीला मात दिल्यानंतर, आकाशच्या नजरेमध्ये थोडंफार पाडल्यानंतर इथे आता आकाश म्हणतो अगं आई, तुझी चुकी होती, भूमीला ते खायचं नाही आहे, तरीसुद्धा तू भूमीला दिलंस, भूमीचा पाय घसरला असता जिन्यावरून, तुझं लक्ष नव्हतं का. असं बोलणं जेव्हा आकाश रागिनीला करतो, तेव्हा इथे रागिनीला आता राग येत असतो. तेव्हा आता रागिनी इथे भूमीला रूममध्ये जाऊन तिला नको नको ते बोलते. तेव्हा इथे भूमी म्हणते काय झालं आत्या, आज तुम्ही माझ्या रूममध्ये आलात, तुम्हाला आकाश जे काही बोलला ते तुम्हाला लागलं वाटतं.
तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे सगळं तू मुद्दामून करतेस ना, मला आकाशच्या नजरेतून पाडण्यासाठी करतेस, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना. आणि इथे भूमी जेव्हा तिला उलट उत्तर देते तेव्हा रागिनी भूमीचे केस वगैरे पकडते, तिला थोडंफार मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आता रागिनीने नेहमीप्रमाणे भूमीच्या डोक्यात मारलेलं असतं, तिचे केस ओढलेले असतात. हे सगळं आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं, कारण इथे मानसीने आधीच मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू करून तो भूमीच्या रूममध्ये एका बाजूला लावून ठेवलेला असतो, जेणेकरून रागिनी आणि भूमी दोघीही त्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतील अशा पद्धतीने त्या अँगलने तिने तो मोबाईल लावलेला असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, किती काही झालं ना तरीसुद्धा तू मला हरवू शकत नाहीस, आकाशच्या नजरेमध्ये मला पाडू शकत नाहीस. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा मी तुला आणि तुझ्या बाळाला कायमचं इथून ढगात पाठवून देईन आणि आकाशला सुद्धा लवकरच तुमच्या मागे मागे सुद्धा पाठवेन. ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी संपत्ती माझी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की जेव्हा तुम्ही आकाशच्या आईवडिलांना मारलत ना त्यावेळेला मी नव्हती. आकाश बिचारा एकटा होता ना, तो काही करू शकला नाही, त्यालासुद्धा तुम्ही वेडं करून टाकलत, बरोबर की नाही. पण आता ह्या वेळेला आकाशच्या तुम्ही केसालासुद्धा धक्का नाही लावू शकणार, कारण आकाश बरोबर मी आहे. त्याच्यामुळे आधी तुम्हाला मला सामोरं जावं लागेल आणि नंतर माझ्या आकाशजवळ तुम्ही जाल, कळते का तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी तू मला नको धमकी देऊस, मी काय काय केले तुमच्याबरोबर ते माहिती नाही आहे का. हां बरोबर आहे ना, आकाशच्या आईवडिलांना सुद्धा मीच पाठवलं ढगामध्ये, कारण ही प्रॉपर्टी मला हवी होती. तर नंतर आकाश आहेच वारसदार म्हणून, आणि त्याच्यासुद्धा इथे दादाच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं की लवकरात लवकर 25 वर्ष होईपर्यंत आकाशचं लग्न करावं लागेल आणि मग सगळी प्रॉपर्टी ही बायकोच्या नावावरती होईल. म्हणून तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं. तर तू गरीब नाही गं, तू तर खूप चालाक निघालीस. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आणि नंतर तुला आणि आकाशला किती मारण्याचा प्रयत्न केला हे बघितलंस ना तू, तू काही माझं वाकडं करू शकले नाहीस. ही एक गोष्ट लक्षात ठेव, कसं मी आकाशला आणि तुला त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, तुला ठेवली होती ना कुडकुडत कोल्ड स्टोरेजमध्ये, तिथे सुद्धा तुला मारण्याचा प्रयत्न केला. पण तुमचं नशीब पण एवढं बलवत्तर ना, तुम्हाला सारखं सारखं माझ्या हातातून मरायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुमच्या हातून मरायचं नाही आहे तर तुम्हाला आमच्या हातून आता शिक्षा होणार आहे, कळलं का. तुम्ही आता आमच्या हातून लवकरच जेलमध्ये जाणार आहात, ही एक गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा. तेव्हा रागिनी म्हणते, कोण तू, तू मला जेलमध्ये पाठवणार आहेस. मी आकाशला माझ्या बाजूने एवढं वळवलं आहे ना की तो तुलाच चुकीचं समजतो, कळतं आहे का. आकाश माझ्याजवळ बोलतो, तुझ्याजवळ भांडतो आणि माझ्यासाठी तो तुझ्याबरोबर माझ्यासाठी सतत वाद घालतो, ही एक गोष्ट लक्षात ठेव. कसं मी तुला सारखं सारखं आकाशच्या नजरेतून पाडते ते बघितलंस ना. मी आत्तापर्यंत किती कारस्थानं केली ना तरीसुद्धा तू माझं काही वाकडं करू शकणार नाही. आणि आकाशला जरी काही सांगायला गेलीस ना, मला फरक पडत नाही, कारण आकाश तुझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवत नाही. पण आता लवकरच असा डाव खेळणार आहे, तू या घरातून डिरेक्टली बाहेर, तुझ्या बाळासकट डायरेक्ट ढगात, आणि तुमच्या मागोमाग आकाशलासुद्धा लवकरच पाठवते, काळजी करू नको. तेव्हा इथे आता भूमीने खूपच असा छान प्लॅन केलेला असतो की भूमी आणि रागिनी या दोघींचं बोलणं आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. भूमीने तिच्याकडून सगळं खरं खरं वधवून घेतलेलं असतं. त्यानंतर इथे रागिनी आता चिडून तिथून निघून जाते. नंतरला इथे मानसी आणि भूमी दोघीजणी रूममध्ये असतात. तेव्हा भूमी म्हणते, आकाश थोडा वेळ इथे बस ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी नाही बोलायचं आहे मला, तुझं आणि आईचं भांडण आता खूपच जास्त वाढत चाललं आहे आणि तू सुद्धा आईवरती नको नको ते आरोप करतेस, मला ते सहन होत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुला सॉरी म्हणते ना, हवं तर मी आत्यांनासुद्धा सॉरी म्हणेन, पण एकदा हा जरा व्हिडिओ बघ ना जो माझ्या मोबाईलमध्ये आहे, मग तुझे सगळे गैरसमज दूर होतील आणि कदाचित तू पुन्हा माझ्यावरती कधी रागवणार नाही, माझ्यावरती कधी तू भांडणार नाही. तेव्हा मानसी म्हणते, हो भाऊजी, फक्त एकदा ताईचं ऐका. तेव्हा इथे आता आकाश म्हणतो की ठीक आहे, आणि तो व्हिडिओ बघतो ज्याच्यामध्ये सगळं काही भूमीने रागिनीकडून वधवून घेतलेलं असतं. सगळं सत्य, रागिनीने आपली कारस्थानं, तिने केलेले खून, तिने मारलेली माणसं, तर इथे सगळ्यांचं आता सत्य रागिनीने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं. तरी ते तांडेलची बायको, त्याचबरोबर भानुशाली, कितीतरी माणसांना तिने हाताशी घेतलेलं असतं. त्या प्रत्येकाची नावं भूमीने बरोबर रागिनीकडून वधवून घेतलेली असतात. तेव्हा इथे खरी गुन्हेगार रागिनी आहे हे आकाशच्या समोर येतं. त्याला बोलायलासुद्धा काहीच लागत नाही. राजाकाकांना जेलमध्ये टाकणारी, इथे आकाशला खोट्या केसमध्ये फसवणारी, भूमीला मारणारी, भूमीच्या मागे गुंड सोडणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून माझ्या
माझ्या आईवडिलांना मारणारी व्यक्ती ही रागिनी होती हे सत्य आता आकाशला कळलेलं असतं. तेव्हा आकाश पोलिसांना फोन करतो आणि इथे आता रागिनीला अरेस्ट करायला सांगतो. रागिनीच्या पापाचा घडा भरलेला असतो तेव्हा आकाशने तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते.